हे मित्रांनो, कसे आहेत तुम्ही लोक? परत आले ब्लॉग मध्ये आणि बाहेरले दिवसाने आलोय ब्लॉग मध्ये. हा मम्मी, काय एवढा दिवस लागले ब्लॉग आणायला? मला काय माहिती काय तुला काय झालं, त्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करायला ठेवला आणि तो व्हिडिओ सकाळी गेलाच नाही. म्हणून बोलला आता बाई 15 दिवस लगातार टाकले, 16व्या दिवशी काहीतरी झालंच. म्हणून बोललो आता 1 तारखेला टाकून डायरेक्ट. तर आज किती 31 तारीख आहे. यो ब्लॉग उद्या येईन. तर आपल्यासोबत मम्मी, मी, दीप आणि गट्टू. बाब्या इकडे बघ. धर बोलते आणि स्वतःच खायला लागले. तर आता थोड्या वेळाने खाली जायचं आपल्याला. आता चाललोय झेरॉक्स काढायला. दीप आणि मी जरा कॉलेज लागलं ना, जरा झेरॉक्स काढायला चाललोय. आता आलोय बाई, झेरॉक्स काढून सगळं झालंय. हे आधार कार्डचं, हे माझे दाखला आणि काय कुठं गेलं, आणि किती मार्क पडलेले, मार्कशीट. पप्पा इथं बसलेत, कबड्डीची मॅच बघते. आणि मम्मी कपडे धुते. काय मम्मी? आणि कॉलेज लागले मला भाई एकदम मस्त. आता मम्मी खुश आहे ना? कॉलेज कसं आहे माहिती आहे का? कॉलेज शाळेवानी एकदम. कपडे टाय, त्याच्यामध्ये केस छोटे करून ठेवायचे, खाली सँडल घालायची, एकदम शाळेवानी. रूल बिल सगळे शाळेवानी आहेत. बरं आहे ना, मोठे छान आहे. मला तर लय आवडतं असंच ते. आम्ही विचार केलेला बंग बिंग मारणार तिथं चांगले ढोंगाने सुरू. तर आता हे सगळं आणलंय ना, त्यांनी जरा मागवले कॉलेजमध्ये माझी सगळी डिटेल तर ते सगळं फिल करू मग तुम्हाला भेटतो. तर आता बा एक काम आलंय माझ्याकडं. आणि हे बघा राडा, आमचे वया पुस्तकं, गृहपाठ, शाळेमध्ये जो अभ्यास केलेला, पण अभ्यास तर नाही केला, फक्त लिहायचं. लिहायचं काम केले. तर थोडंफार याच्यामध्ये बघा राडा बिडा आहे. जरा पुस्तकं आहेत ते जरा विकायला काढू. हा, आणि त्याच्या बदले 11वीचे पुस्तक बंगार बी काढलं होतं एका व्हिडिओ मध्ये, पण त्यामध्ये ते विकलं नाही. आणि मेसेज पण आला. आणि 11वीचे घेणार 10वीचे पुस्तकं देऊन. तर आता राडा बघा, हे सगळं काढू मग तुम्हाला चांगले चांगले पुस्तकं वाया बी आहेत. हो, आपले गृहपाठ शाळेमध्ये गेलेलं मराठीचा गृहपाठ आहे. कडक. बघा, हे फोटो मम्मीचे बनवलेले, मम्मी आणि पप्पाचे, आणि फॅमिलीचं. घरात बसल्या बसल्या काय पण करत होतो मी. पहिलं काढायचं असे लय ड्रॉइंग होत्या माझ्याकडे, 150-200 तर ड्रॉइंग होत्या. फक्त असे घरामध्ये बसल्या बसल्या काढायचं. A few moments later. तर बघा, एवढे रद्दी भेटले, म्हणजे एवढं विकायला. अरे हे पण घेतो तो रद्दीवाला.
हे घेतो का रद्दीवाला? नाही घेत. नाही घेत. घेतो नाही घेत. रद्दीवाल्याला पण अरे माझं- पेपर बिपर काय करणार आहे तो? डोंगर पुसायला घेणार आहे? हा दोघांना गहू उचलायला घेतात. तर आता फक्त वरचं साफ केले, दुसरं साफ करायला मला आलाय कंटाळा, म्हणून आता एवढीच रद्दी निघली. ते पण करायचे तर काम पूर्ण करायचे, नाही तर काम घ्यायचं नाही हातामध्ये करायला, कळलं ना? काय काय काय? किती तर आजारी आहे. हा पिटू त्या आजारी आहे. काय झालंय? दिसत नाही मी पिवळी झाली. पिवळी त्यांनी जरा गूचा फाउंडेशन लावलं ना थोडा, ते पिवळं झालं. तर आता हे उद्यासाठी रद्दी आपली भाई. आणि उद्या झालं तर कॉलेज तुम्हाला दाखवतो. नाही तर त्या झालं तर कॉलेज कॉलेज असं मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, ते पूर्ण शाळेसारखं आहे. केस मोठे ठेवायचे नाही, एवढ्या मेहनतीने वाढवले. मम्मी बोलते खुश झाली, आज छोटे कर छोटे कर. आणि मग तुम्हाला मिलिटरीला जायचं आणि काय पण घे तिथं असे टकलं करतात, मग काय करायचे? दारू पण नाही शकत. पण मी बोललो मला मिलिटरीला जायचंय. अरे किती वेळा बोललास आता माझ्या तोंडात शिव्या नंतर येतात. नंतर बघता येईल. आणि आता काय करायचं? नुसतं केस वाढून काय करायचंय? शायनिंग मारायची. दे जेवण दे जेवण चला दे चल. चला जेवायला. चल. बस सगळेच बसा तर जेवायला. आता हे सगळं उचलू, फेकून बिकून कचरा बिचरा झाला पटपट पटपट. तर आता जेवायला बसलोय मी बोललो असं करतोय शौर्य. आणि जेवायला बघा काय 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 मम्मी. व्हेज. आता Veg. सध्या आम्ही व्हेजिटेरियन झाले. हा काय डाळ, मग काय काय शेपूची आज तू भाजी, भाकर, पापड, आंबा, बस एवढं तर आपलं वेज वेज जेवण. लोणचं, लोणचं आणि खंबा. खंबा. आंबा म्हणून तर खंबा. आंबा लंबा. आंबा खाऊ नको नाही तर अजून होशील लांबा. मग आंबा लंबा. डाळ मला नाही आवडत, पण आता काय करायचं? माझ्यासारखी डाळ बनवली मी. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू परत एक नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.